इडली फ्राय. आज आपण थोडी वेगळी रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला 2 वाटी तांदूळ व 1 वाटी उडद डाळ या प्रमाणात भिजवायचं आहे. नंतर त्याला बारीक करून ठेवायचं आहे आणि पीठ फुगेपर्यंत जसं आपल्याला इडलीचं बॅटर बनवतो तसंच बनवायचं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये जिरे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, त्याचबरोबर मीठ चवीप्रमाणे हे सगळं ॲड करून ठेवायचं आहे. आता हे पीठ चांगलं फुगलेलं आहे. आता आपल्याला ते इडलीच्या पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पात्राला आणि मग हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये ते मिश्रण आहे ते टाकायचे आहे. सेम जसं आपण इडलीसाठी बनवतो तसंच हा बॅटर बनवायचा आहे. आता आपल्याला हे उकडून घेतलेलं आहे आपण 15-1 मिनिट. तर अशा पद्धतीने इडल्या तयार झालेल्या आहेत. तर त्या इडल्या आपल्याला आता फ्राय करायच्या आहेत. याची एक वेगळीच टेस्टी रेसिपी होते, एकदम क्रिस्पी आणि खायलाही खूप छान लागते. ही तुम्ही चटणीसोबत नारळाच्या खाऊ शकता किंवा सॉस बरोबरही. धन्यवाद.